बदलापूर गावात जाण्यासाठी नवीन पुलाची उभारणी करण्यात आलेली आहे। ती उल्हास नदीच्या वरती आपण बघितलं 2 वर्षांपूर्वी हा पूल उभारण्यात आला। परंतु हा पूल उभारल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काही त्रुटी या पुलामध्ये आपण बघत असाल आणि त्या त्रुटीला एक जण काल म्हणजे बळी पडला आपण म्हणू शकतो, कारण की एक इसम जो आहे तो या ठिकाणी असणारी जी गॅप आहे त्या ठिकाणाहून थेट खाली कोसळला। स्मशान भूमीचं इकडे काही काम जे आहे कार्य करण्यासाठी इतर कार्य करण्यासाठी जे काही काम चालू आहे त्याच्या समोरच हा इसम जो आहे इथून थेट खाली कोसळला आहे आणि या अपघातामध्ये सदर इसमाला गंभीर दुखापत झाली आहे। प्रकृती सदर इसमाची गंभीर आहे। पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेतली, म्हणजे जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी पाहिलं, पोलिसांना इन्फॉर्म केलं, पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दाखल झाल्यानंतर तातडीने जवळच्या सह्याद्री रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। उपचार सुरू आहेत। आपण बघत असाल तर सध्या प्रकृती खूप जास्त गंभीर आहे। हा पूल उभारण्यासाठी कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला, पण पुलाचा उपयोग मात्र शून्य हे आपण बघितलं। महापूर ज्यावेळी बदलापुरात आला त्यावेळी आपण अनुभव घेतलं आणि त्याच्यानंतर आता एकंदरीत दोन्ही बाजूला तुम्ही बघत असाल पुलाची दोन्ही बाजूला एक चांगली भली मोठी गॅप जी आहे ती असलेली आपल्याला बघायला मिळते आणि ही गॅप असल्यामुळे इथून कोणीही लहान मुलगा पडू शकतो, कोणीही आता कालचंच रात्रीचंच उदाहरण बघितलं तर 11 सव्वा 11च्या दरम्यान ही घटना जी आहे ती घडली आहे आणि इथून एक इसम थेट खाली कोसळला आणि गंभीर दुखापत झालेली आहे। त्याची फुफ्फुस जी आहेत ती सुद्धा तुटली असल्याची माहिती दिली आहे। इंटरनल इंजुरी झाली, डोक्याला मोठी दुखापत झालेली आहे आणि अशातच आता त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। अद्यापही त्यांचे कुटुंबीय पोहोचले नाही आहेत, मिसिंग सुद्धा दाखल नाही आहे, त्यामुळे कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला बघायला मिळतोय। आपण काही वेळापूर्वी आणि तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसतच असेल त्यांचा चेहरा, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा, कारण की सदर इसमाच्या कुटुंबियांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। परंतु असं असताना हा जो भोंगळ कारभार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा, याच करायचं काय? हा आता जो काही पूल आहे तो एकंदरीत कोणतेही अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्यामुळे उपाययोजना त्या पद्धतीने केल्या जातात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तातडीने इथं काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे। यापूर्वी इथे ह्या ज्या काही तारा आहेत त्या बांधून हे बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्याचा उपयोग काय तिथे सुद्धा ती बाजू सुद्धा आपण बघू, कारण की त्या बाजूने जर एकंदरीत एखादा लहान मुलगा, कारण की बऱ्यापैकी उल्हास नदीवरती कुटुंबीय फिरण्यासाठी येत असतात, आता हे पण बघा, ही उपाययोजना आहे का हा प्रश्न खरंच उपस्थित होतो। इथून जर कोण खाली पडलं, लहान मुलगा खाली पडला, तर याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार आहे का, स्थानिक लोकप्रतिनिधी घेणार आहेत का, असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय। यावरती तुमचं काय मत आहे कॉमेंट करून नक्की कळवा। तुर्तास इथेच थांबतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।